हॅलो हाय नमस्कार, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज मी ताटावरचा रुमाल बनवलेला आहे। हे कसं बनवलेलं तेच आज तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करणार आहे। आता संक्रांती आली आहे, संक्रांतीला तुम्ही हळदी कुंकू वाण म्हणून देऊ शकता। तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। मी इथे ब्लाऊज शिवून राहिलेला कापड घेतलेला आहे। ह्या ताटानुसार मी हे राऊंड शेप करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या साईजनुसार करू शकता। ताट छोटं मोठं असतं त्या साईजनुसार तुम्ही करू शकता। त्याचबरोबर अस्तरचा देखील एक कापड मी घेतलेला आहे आणि माझ्याकडे असे कापड होता, त्याचंच मी प्रिल्स बनवणार आहे। हे बघू शकता, हे 3 इंचाचा आहे रुंदीला आणि लांबी आपल्या प्रिल्सनुसार असतो। प्रिल्स आपण किती करतो त्याच्यावर डिपेंड आहे। तर मी असे जोडून घेतलेलं आहे हे कापड। असं संपूर्ण राऊंड शेपला प्रिल्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मी हे प्रिल्स अगदी छोटे छोटे बनवून घेतलेलं आहे आणि शेवटी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं ओपन भाग राहतं तिथे देखील आपल्याला 2 स्टिच करून घ्यायचं आहे, 2 प्रिल्स बनवून घ्यायचं आहे। म्हणजे अगदी थोडंसं कापड राहिलेलं असतं नंतर शेवटी आपण शिलाई केल्यानंतर। तर बघू शकता अशा पद्धतीने डबल स्टिच करून घेणार आहे, म्हणजे खूप मजबूत बनणार आपलं हे रुमाल। तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे डबल स्टिच करून असे प्रिल्स बनवून घेतलेलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने देखील यूज करू शकता। मला असे नको होतं, म्हणजे मागचं भाग दिसत होता म्हणून हे छान वाटत नव्हतं। मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे प्रिल्स ओपन करून दाखवलेले। नंतर आपल्याला प्रिल्स कसे स्टिच केलेलं तसंच ठेवून घ्यायचं आहे आणि अस्तरचं कापड आहे ना तिथे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओत बघितलेलं पूर्णपणे तुम्हाला कळेल। तर मी अस्तर देखील अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला 2 इंच असं ओपन ठेवून घ्यायचं आहे भाग, म्हणजे आपल्याला सीधी बाजू पलटी करता येईल। ह्याला देखील मी डबल स्टिच करून घेतलेला आहे। बघू शकता 2 इंच मी सोडून दिलेला आहे आणि डबल स्टिच करून घेणार आहे। ह्याला देखील खूप छान आहे ताटावरची रुमाल बनणार आहे। हे बघण्यापेक्षा हे रिअलमध्ये खूप छान झालेलं आहे। नंतर आपल्याला सीधी बाजू पलटी करून घ्यायचं आहे, जिथे आपण ओपन 2 इंच कापड म्हणजे ओपन सोडलेलो तिथूनच आपल्याला सीधी बाजू पलटी करून घ्यायचं आहे। हे बघू शकता खूप छान हे बनलेलं आहे आपलं ताटावरचं रुमाल। तर जिथे मी 2 इंच मी हे कापड ओपन सोडलेलं आहे तिथे देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, प्रॉपर स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून कापड सुटणार नाही। अशा पद्धतीने हे देखील डबल स्टिच करून घेणार आहे मी। तुम्ही अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात असे ताटावरचे रुमाल बनवू शकता। नंतर मी लेस लावून घेणार आहे। लेस लावल्यामुळे खूप छान सुरेख ह्याला लुक येणार आहे। तर मी असे मल्टी कलरचा लेस वापरलेला आहे आणि संपूर्ण आपण जितकं राऊंड शेप केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला लावून घ्यायचं आहे। खूप छान हे ताटावरचं रुमाल बनलेला आहे, म्हणजे हे व्हिडिओत दिसण्यापेक्षा ही रिअलमध्ये खूप छान, म्हणजे ह्याची कॉम्बिनेशन खूप छान वाटत आहे। नक्की तुम्ही देखील ट्राय करू शकता आणि संक्रांतीला हळदी कुंकू वाण म्हणून तुम्ही देऊ शकता। अगदी कमी वेळात हे बनवून आपली ताटावरची रुमाल बनून झालेली आहे। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही हे असं सुंदर लेस मी लावून घेतलेलं आहे। नंतर प्रिल्सला देखील मी हे लेस लावून घेणार आहे। ह्याने काय होतं, खूप छान ॲज अ लुक येतं। प्रिल्सला देखील लावल्यामुळे खूप छान हे वाटत आहे। हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर बघू शकता खूप छान ह्याचं लुक आलेलं आहे। तर राहिलेला दोरी मी कापून घेतलेला आहे। नंतर माझ्याकडे असं ब्लाऊज पीसचा कापड राहिलेला राऊंड शेप करून घ्यायचा आहे। नाहीतर तुम्ही हे कापडऐवजी तुम्ही रेडीमेड पॅच मिळतात ते देखील लावू शकता। तर मी असं ब्लाऊज पीसचंच कापड वापरलेलं आहे। तर त्याच्याभोवती देखील मी लेस लावून घेणार आहे आणि खूप छान लुक येतं म्हणून मी हे कापड लावून घेतलेलं आहे मध्ये। तर अशा पद्धतीने आपलं हे ताटावरचं रुमाल बनवून झालेलं आहे। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। भेटू नव्या व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।